नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. जसं की आपल्याला माहीत आहे श्रोते हो की आज रविवार आणि दुपारचे 2 वाजत आहेत. दुपारचे 2 वाजता दर रविवारी मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर अशा कविता आणि चारोळ्या घेऊन. आणि आपण दर रविवारी नवनवीन शब्द देत असतो आणि त्या शब्दांवर आपल्या महाराष्ट्रातलेच नाही, भारतातलेच नाही तर अगदी परदेशातील सुद्धा मान्यवर आपल्या या शोमध्ये त्यांच्या सुंदर सुंदर रचना पाठवत असतात आणि त्या आपण सर्व श्रोत्यांकरिता सादर करत असतो. तर आपला हा जो शो आहे श्रोते हो, तो मार्च 2019 पासून सुरू आहे आणि जसं की आपल्याला माहीत आहे की आषाढ सरला आणि श्रावण आला. श्रावण म्हटलं की पावसाची रिमझिम आणि जेव्हा श्रावण बेधुंदपणे बरसतो तेव्हा अवघी सृष्टी जी आहे ती हिरवीगार होऊन जाते आणि सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. कालच गणेश चतुर्थी झाली. सर्वत्र गणेश उत्सवाचा जो उत्साह आहे तो ओसंडून वाहत आहे, कारण गणेश म्हणजे अवघ्या भारताचं हे आराध्य दैवत. हा गणेशोत्सव फक्त भारतातच नाही तर सर्व भारतीय लोक जे आहेत ते अगदी विदेशात सुद्धा साजरा करतात. त्यामुळं कालपासून सुरू झालेल्या या गणेश उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हो, या गणेशोत्सवामध्ये जरी शासनाने काही ठिकाणी अटी व शर्ती घालून सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिलेली असली तरी आपण स्वतः व्यक्तिशःसुद्धा आणि सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनीसुद्धा कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करा. कारण आपल्याला माहीत आहे की आपली सावधानता, आपण स्वतःबद्दल घेतलेली काळजी ही सर्वात महत्त्वाची आहे. कारण आपण जेव्हा इतरांमध्ये मिसळतो तेव्हा सामाजिक अंतर ठेवा, आपण मास्कचा वापर करा, आपण वेळोवेळी सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ करा. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो मित्रांनो, की आपण जेव्हा हाताला सॅनिटायझर लावलेला असेल तेव्हा आपले हात जे आहेत ते आगीच्या म्हणजेच जाळ जो असतो ज्या ठिकाणी, मग तो आरतीचा असेल किंवा अन्य असेल तर अजिबात नेऊ नका. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला धोका होऊ शकतो. आणि अशी आशा व्यक्त करतो की आपण सर्वजण हे योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण घराबाहेर पडल्यानंतर निश्चितपणे वावराल. आणि जसं की आपण बोलत होतो की पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे आणि जेव्हा पाऊस हा धरतीवर पडतो तेव्हा आपल्याला माहीत आहे की धरती हिरवागार शालू नेसून अगदी सुंदर अशी दिसते. आणि या सृष्टीला पाऊस जेव्हा नटवण्यासाठी येतो, जेव्हा पावसाचं आणि या सृष्टीचं जे आहे जेव्हा ते मिलन होतं, निश्चितपणे सर्वत्र आपल्याला हिरवेगार अशी वनराई दिसते. सर्वत्र पानं, फुलं, गवत अगदी टवटवीत दिसायला लागतं. त्यामुळं श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोचा सुद्धा जो शब्द आहे तो सृष्टी हा निवडलेला होता. आणि जसं की आपल्याला माहीत आहे की नेहमीप्रमाणेच आजसुद्धा आपल्याला भरभरून असा प्रतिसाद सर्व साहित्यिकांनी त्यांच्या कविता पाठवून दिलेला आहे. आणि आपण सर्वजण श्रोतेसुद्धा या आपल्या सर्व मान्यवरांच्या कविता ऐकायला आतुर असाल, हो की नाही? तर चला तर मग आजच्या या शोमधल्या आपण पहिल्या चारोळीकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे प्रीती दबडे, सनसिटी पुणे येथून. आणि मॅडमनी सृष्टी शीर्षकाखाली एक सुंदर अशी चारोळी लिहिलेली आहे. त्या लिहित आहेत की सृष्टी आपल्याला मिळालेला आहे अमूल्य ठेवा. सृष्टी आपल्याला मिळालेला आहे अमूल्य ठेवा. प्रदूषण टाळून ठेवू सारे जपून तो मेवा. प्रदूषण टाळून ठेवू सारे जपून तो मेवा. आणि अतिशय सुंदर अशा या चारोळीमधून मॅडमनी प्रदूषण टाळण्याचा एक सुंदर असा सामाजिक संदेशसुद्धा दिलेला आहे. आणि श्रोते हो, यानंतरच्या आपल्या पुढच्या दुसऱ्या एका कवितेकडे आपण वळूयात, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ भारती सावंत, मुंबई येथून. आणि न्यारी सृष्टी या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की झाकोळलंय निळं नभ, झाकोळलंय निळं नभ ओथंबून आलं धरेवरी. झाकोळलंय निळं नभ ओथंबून आलं धरेवरी. पंख फडफडत उडाली इवली पाखरे नभांतरी. पंख फडफडत उडाली इवली पाखरे नभांतरी. गंधाळलाय रानवारा झाली
बेधुंद तृणपाती. गंधाळलाय रानवारा झाली बेधुंद तृणपाती. राणामधुनी उगवली हिरवी पानांची नाती. राणामधुनी उगवली हिरवी पानांची नाती. आणि निसर्गाचं आणि सृष्टीचं अतिशय सुंदर असं जे वर्णन आहे ते मॅडमनी त्यांच्या शब्दामधून केलेलं आहे की राणामधून उगवली हिरवी पानांची नाती. आणि खराय श्रोते हो, जेव्हा पावसाचे थेंब धरित्रीवर पडतात, जेव्हा पावसाचे थेंब जे आहेत ते रानावनामध्ये पडतात, तेव्हा त्या रानावनामधून अनेक कोंब उगवतात. सर्वत्र सृष्टी ही हिरवीगार होऊन जाते. आणि निसर्गाचं हे मनोहारी जे रूप आहे हे निश्चितच आपल्या डोळ्याला विलोभनीय असं असतं. तर पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ रोहिणी अमोल पराडकर, ज्या की फोटोग्राफर आहेत कोल्हापूर येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की माझी वनश्री नेसली हिरवी साडी. माझी वनश्री नेसली हिरवी साडी. अनवाणी चाला गवतावर तेज होई नजर. अनवाणी चाला गवतावर तेज होई नजर. पहा हिरव्या झाडांकडे विसराल दुःख सारे. पहा हिरव्या झाडांकडे विसराल दुःख सारे. पक्ष्यांची किलबिल प्रभाती गजर. पक्ष्यांची किलबिल प्रभाती गजर. तर अतिशय सुंदर अशी चारोळी होती. आणि दुसरी एक जी चारोळी आहे ती त्यामध्ये त्या लिहित आहेत मधुर नाद ऐकता विसराल सर्व वाद. मधुर नाद ऐकता विसराल सर्व वाद. बांधले भव्य दिव्य नगरी जंगल जाळुनी. बांधले भव्य दिव्य नगरी जंगल जाळुनी. अरे रे काय अजब झाली वृक्षतोड. घेतली दगड मातीची वस्ती सिमेंट बांधुनी. अरे रे काय गजब झाली वृक्षतोड. घेतली दगड मातीची वस्ती सिमेंट बांधुनी. आणि खराय श्रोते हो, आपल्याला माहीत असेल की अनेक डोंगरं आपण पोखरली, अनेक वृक्षांची बेसुमार अशी कत्तल केली, अनेक नद्या नाले ओढे प्रदूषित केले. आणि त्यामुळंच निश्चितपणे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. आणि निसर्गाचा या सृष्टीचा जेव्हा ऱ्हास होतो, सृष्टी जेव्हा आपलं खरं रूप दाखवते त्यावेळी निश्चितपणे ती एक विनाशाकडे वाटचाल असते श्रोते हो. त्यामुळं आपण जसं की मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये लिहिलेलं आहे की एक सुंदर संदेशसुद्धा दिलेला आहे की भव्य दिव्य आपण जंगलं जाळून आपण घरं बांधली. तर निश्चितपणे हे फार चुकीचं होतं आहे की जंगलातले प्राणी पशु पक्षी आपण पाहतोय की ते शहराकडे धाव घेत आहेत. आणि शहराकडे धाव घेऊन ते विध्वंस करतायत, कारण त्यांच्या जंगलामध्ये मानवाने घुसखोरी केलेली आहे. त्यामुळं आपली सर्वांची एक सामुदायिक अशी जबाबदारी आहे की आपण या सृष्टीचं संरक्षण केलं पाहिजे, या निसर्गाचा सन्मान राखला पाहिजे. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे प्रदीप बडदे मुंबई येथून. आणि सर लिहित आहेत की वनसंपत्ती पृथ्वीची सारी लयास हो गेली. वनसंपत्ती पृथ्वीची सारी लयास हो गेली. मानवाच्या हव्यासाने सृष्टी विचलित झाली. मानवाच्या हव्यासाने सृष्टी विचलित झाली. मनातली गुढी प्रसंगात उभारावी. मनातली गुढी प्रसंगात उभारावी. हर्ष होईल तेव्हाच सृष्टी साभार फुलावी. हर्ष होईल तेव्हाच सृष्टी साभार फुलावी. आणि खराय श्रोते हो की वनसंपत्ती जी होती पृथ्वीची खरंच लयाला गेलेली आहे. आपण वृक्षतोड करत असताना कधीही आपण विचार करत नाही, परंतु जेव्हा आपण वृक्ष लागवड करायचा विचार येतो, जेव्हा लागवड केलेल्या वृक्षांचं संवर्धन करण्याचा विचार येतो, त्यावेळी मात्र निश्चितपणे आपण सर्वजण त्या गोष्टीमध्ये मात्र मागे असतो. आणि जेव्हा काही वृक्षतोड करून नवनिर्मिती करायची असते, काही कॉन्क्रीटच्या इमारती बांधायच्या असतात, त्यावेळी मात्र वृक्षतोड करताना एकदाही विचार केला जात नाही. मला असं वाटतं श्रोते हो की जी गोष्ट आपण स्वतः निर्माण केलेली नाही तर ती नष्टसुद्धा करण्याचा निश्चितपणे आपल्याला अधिकार नाही. एवढंच नाही तर आपण पाहतो सध्या यावर्षी फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच जण फिरायला गेलेले नसतील, परंतु इतर वेळी जेव्हा जेव्हा आपण निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातो, जेव्हा जेव्हा आपण डोंगर दऱ्यामध्ये जातो, जेव्हा जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो, तेव्हा श्रोते हो आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे की आपण त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता ठेवली पाहिजे. आपण निसर्गाला
तिथं आपण जाऊन जी काही आपल्याकडील कचरा असेल किंवा जी काही घाण असतील, ज्या वस्तू असतील त्या योग्य त्या ठिकाणीच फेकल्या पाहिजेत. आपण निसर्गाचा ऱ्हास नाही केला पाहिजे. निश्चितपणे श्रोते हो, याबरोबरच पुढच्यासुद्धा एका सुंदर आपण रचनेकडे वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे दीपा वनकुद्रे डोंबिवली येथून. आणि मॅडम लिहित आहेत की निळ्याभोर आकाशीचे नेत्र तिचे घन विशाल. निळ्याभोर आकाशीचे नेत्र तिचे घन विशाल, मुख उजळवते प्रभात सोन किरणांची कमाल. मुख उजळवते प्रभात सोन किरणांची कमाल. हिरवाईच्या पाचूने आहे, हिरवाईच्या पाचूने आहे मडलेली स्वप्नातली सृष्टी. हिरवाईच्या पाचूने आहे मडलेली स्वप्नातली सृष्टी. इंद्रधनुषी तिचे सौंदर्य पाहिल्याने सुखावते दृष्टी. इंद्रधनुषी तिचे सौंदर्य पाहिल्याने सुखावते दृष्टी. आणि खराई श्रोते हो, जेव्हा आपण थकून भागून रात्री झोपलेलो असतो आणि जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपण पाहतो की कुठून तरी सूर्याचा एक सोनेरी किरण आपल्या चेहऱ्यावर पडलेला असतो आणि निश्चितपणे तो सूर्याचा सोनेरी किरण आपल्याला सर्वात अतिउच्च अशा सुखांची अनुभूती देतो. सृष्टी आपल्याला भरभरून असं दान देत असते. त्यामुळं आपणसुद्धा सृष्टीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, सृष्टीला सन्मान दिला पाहिजे. आणि निश्चितपणे ही हिरवाईच्या पाचूने मडलेली स्वप्नातली सृष्टी असते. आणि आपण पाहिलं असेल श्रोते हो की एरवी अगदी विरान दिसणारे डोंगर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळे डोंगर दऱ्या अगदी हिरव्यागार होऊन जातात. आणि ते दृश्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण आपल्या मनातले सगळे विचार, नकारार्थी विचार एवढंच नाही तर आपल्या मनामध्ये जी काही चलबिचल चालू असते, जो काही गोंधळ चालू असतो, जे काही दुःख असतात ते सगळं आपण विसरून जातो. म्हणजे सृष्टीकडं पाहिल्यानंतर आपल्याला जर इतकं परमोच्च असं सुख आणि आनंद मिळू शकत असेल, त्या गोष्टीला आपण निश्चितपणे जपलं पाहिजे. त्या गोष्टीला आपण निश्चितपणे योग्य रीतीनं सांभाळून ठेवलं पाहिजे असं मला वाटतं श्रोते हो. आणि पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे कौशल या नावाने लिहितात सर श्रीकांत पेटकर, कल्याण येथून लिहित आहेत सर. सरांनी लिहिलं आहे, नसतात दागिने नसतात कपडे निसर्गातील प्राण्यांना पक्ष्यांना. नसतात दागिने नसतात कपडे निसर्गातील प्राण्यांना पक्ष्यांना. नाहीच उसने आणत काही पानं फुलं कधीच झाडं आपल्या फांद्यांना. वा. नाहीच उसने आणत काही पानं फुलं कधीच झाडं आपल्या फांद्यांना. जसं असले तसेच राहतात पर्वत नद्या. जसं असले तसंच राहतात पर्वत नद्या. सुंदर करत राहतात सृष्टी. सुंदर करत राहतात सृष्टी. दोष देत नाहीत कधीच कुणाला. दोष देत नाहीत कधीच कुणाला. सुंदर आनंदाची करतात आपली ही दृष्टी. सुंदर आनंदाची करतात आपली ही दृष्टी. आणि खराई श्रोते हो की निसर्गानं सृष्टीनं कधी कुणाला दोष दिलेला पाहिलं का? निसर्गानं सृष्टीनं कधी मला हे कमी आहे, मला ते कमी आहे म्हणून मी असं वागणार असं कधी म्हटलेलं पाहिलं का? म्हणजे ऋतूंचं जे चक्र असतं ते निरंतरपणे चालत असतं. भले मानवाने त्यांच्याशी कसंही जरी वागलं तरी सूर्य हा उगवणार, चंद्र हा मावळणार. एवढंच नाही तर पावसाळ्यामध्ये पाऊस हा पडणार, उन्हाळ्यामध्ये जे कडक ऊन आहे ते पडणार आणि बोचरी थंडीसुद्धा पडणार. म्हणजे निसर्गाचं जे चक्र असतं ते विनासायास सुरू असतं श्रोते हो. आणि सृष्टी जेव्हा आपल्यासाठी दान द्यायला तयार असते तेव्हा आपण ते कशा पद्धतीनं घ्यायचं हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून असतं. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात. RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.